लिंबूचा जर उतारा असेल तर सांगा. कोण जिंकणार बाबा? इंडिया. पहिली 200 चढल्या त्यांच्यावर आणि आता 500ची सिरीज चालू आहे. आदिनाथ आता यात्रेमध्ये जाऊन मटन बिटन खाऊन आलाय आणि एरंडो हायस्कूलवर प्रॅक्टिस केलेला आहे. पहिल्यांदा हरा जातो तर आम्ही आता कव्वा बिर्याणी घेतली. शॉट आहे बाई. गुड मॉर्निंग मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे संडे, सो आज आम्ही आलो खेळायला. इंडिया आणि न्यूझीलंडची फायनल मॅच आहे वर्ल्ड कपची. सो फायनल पण बघायची आहे आणि आज आम्ही आलो मॅच खेळायला परत एकदा. बघू, लवकर आलो आहे मी रोजच्या टाईमपेक्षा. म्हणून लवकर येऊन काय फायदा नाही, अजून पोरच नाही आले. आमची टीम येऊन बसली आहे, स्टंपा विंपा आम्ही जागा अडवलेली आहे. मित्रांनो आज पोरच नाहीत, पोरांची यात्रा सुट्टी संपलेली नाही, अजून जमतील. आम्ही तर आज मुद्दाम लवकर आलो आहे. मित्रांनो काय समजतच नाही, तुम्हाला लिंबूचा जर उतारा असेल तर सांगा. तिथे प्रत्येक लिंबू झाला आहे आमच्यावर. एक मॅच काय आम्ही सहजासहजी जिंकत नाही, जिंकायचं झाले तरी सुपर ओव्हरमध्ये मॅच जाऊ. नका टाकू 4 रन चौका गेला आहे. फायनल मॅच चालू आहे, पहिलीच मॅच सिरीजची सुपर ओव्हरमध्ये जाऊन जिंकला आहोत. आणि रनआउटचा चान्स होता, वाचला. सध्या कॅप्टन आहे आणि इकडे ऋतिक वाईस कॅप्टन आहे. बापू म्हणे आजच्या दिवस. आणि सपोर्ट पोल आहे आणि हे भाऊदा आदिनाथला ओव्हर कधी आहे? आदिनाथचं कसं आहे, आदिनाथ टार्गेटच कमी होतं, त्याला छोट्या टार्गेटला खेळता येत नाही. त्याला जादा रन पाहिजे, तो आशिष नेरा आहे. आणि बापू काय म्हणजे? बापू सेट केली हानिकारक आहे. मित्रांनो फायनल मॅच चालू आहे. आता पहिली एक आम्ही जिंकली, दुसरी त्यांनी जिंकली आणि आता फायनल मॅच चालू आहे सिरीजची पहिलीच. आणि नवीन प्लेअर घेऊन आला आहे परेश. मी नवीन प्लेअर घेऊन आला आहे आज. तुषार आमच्याद्वारा आता खेळायला येत नाही, बाहेर दुसरे राहायला गेल्यामुळं. बाकी पोरं बघा, आता सकाळी लवकर आलो आम्ही म्हणून पोरं लवकर आलीच नाहीत आज. आम्ही लेट आलो की पोरं बरोबर आहेत. मित्रांनो गळती लागली आम्हाला परत. फायनल सिरीजची मॅच चालू आहे आणि आमचे तिसऱ्या ओव्हरीतच 5 विकेट गेलेत. 5 विकेट गेलेत आणि फायनल मॅच आहे. जिंकायसाठी स्कोर तर पाहिजे. बहुतेक लिंबू कुठेतरी असेल, कुणाला उतारा वगैरे असेल लिंबूचं तर सांगा. आपण भेटू, उतारा बितारा करू इथं. इज्जतदार स्कोरपर्यंत पोहोचावा मला. शॉट रे यार, 4 रन. प्रमाण ऋतिकनं आपले चप्पल काढून खेळत आहे. ठरल्याप्रमाणे ऋतिक चप्पल गायब. कॅप्टन नुसतं बॅटला बॉल लागलाय, पळालाय. ऋतिक काहीतरी कर यार, नाहीतर ये हिटरला पाठवूया आदिनाथला. आदिनाथ बॅटिंग करू शकतो का? एक चौका मारू शकतो. हो, एवढा कॉन्फिडन्स यात्रेमध्ये शाळेवर खेळून आल्यापासून. लास्टची ओव्हर चालू आहे. स्कोर झाला तर मिनिट जरा आम्ही जिंकू शकतो मॅच, पण फिक्स नाही असं. बॉलिंग लाईन पण आमची लूज आहे. तो चान्स मिस लागला. शेवटचा बॉल आहे. ऋतिक कुछ तो जलवा कर. काय माहीत, 35 झाला मित्रांनो. थांबा प्रेक्षक आलेला आहे. असा व्यत्यय येत राहतो मध्ये. इकडे पण क्रिकेट चालू आहे आणि बघू 2 धावा. आधी ना काय वाटतंय, जिंकू आपण? तुझ्या बॉलिंगवर भरोसा आहे का तुला? अरे गेलेला आहे. तुझ्या बॉलिंगवर भरोसा आहे का तुला? आदिनाथ यात्रेमध्ये जाऊन आता यात्रेमध्ये जाऊन मटन बिटन खाऊन आला आहे आणि एरंडो हायस्कूलवर प्रॅक्टिस केलेला आहे. डाएटवर आहे तो, मटन नाही खाल्लं. श्रीखंड आणलं आहे त्याने. मित्रांनो मॅच जिंकलो आम्ही सिरीजची आणि सिरीज पण जिंकलो आहे. 1 बॉल 18 पाहिजे होत्या, शेवटी 1 बॉल 2 ओव्हर मॅच आली.
सॉरी 1 बॉल 3 ओव्हर मॅच आली. मॅच जिंकलो. आता दुसरी सिरीज चालू झाली. बॅटिंगला आता नवीन बॅट्समन गेलेला. कितीच धरली? 500 पहिली 200 चढल्या त्यांच्यावर आणि आता 500ची सिरीज चालू आहे. आणि आता मग ते फिल्डिंग मिस केलं ते हरत होतं. आणि आदिनाथची ड्रेसिंग शूज घालून आदिनाथ बॉक्स क्रिकेट खेळायला चड्डीवर. आणि परेशची बॅटिंग आलेली आहे या ठिकाणी. अरे बघत काय बसतो. नवीन बॅट्समन आहे आमचा गांगावला जरा. सिरीजची फायनल मॅच झाला मित्रांनो. 1 त्याने जिंकले, 1 आम्ही जिंकले. आणि आता फायनल मॅच स्कोर झाला आहे 31. अजून 5 बॉल आहेत. बॉल गेला हुडकायला लागला. आणि माझ्या मागे चॅम्पियन हरी आहे सध्या. ट्रॉफी मारून दिल्याबद्दल हरीचं खूप खूप अभिनंदन. मी आणि हरी एकाच टीममध्ये होतो आणि हरी मला बॉलिंग चांगली टाकली. बॅटिंगचा काय विषय नाही. 11:30 माहीत नाही रे. बघून सांगतो जाऊ. तो हरी आता खूप खुश आहे. आणि हरीची डिमांड वाढलेली आहे सध्या. हरी खेळायला येत नाही आमच्यातून प्रॅक्टिस करून ट्रॉफी मारली पण आमच्यात नाही खेळत. आम्हाला घेत नाही. तिकडे जा तिकडे जा आणि त्या कट्ट्यावर बस. अरे हरी बस काय तुला बॉलिंग आहे आमच्या टीम मध्ये यार. तू आता उभा राहा आमच्या. म्हणून लावले. 3 सिरीज झाल्या बॅटिंग नाही बॉलिंग. हा फिल्डिंग करतोय आता. हे ना ते बी नाही म्हणाली. पंढरी काय पाहिजे तुला? लस्सी पाहिजे जिंकला तर. बॅट चेंज करतोय. 36 झालाय. किती बॉल? 3 मध्ये 1 आला पाहिजे. 2 आल्या पाहिजेत वास्तविक. आणि कॅप्टन भाऊ कुंभार ऋतिक चमकला आहे. 10 झाले. 40 आणि 2 बॉल बाकी आहेत. अजूनही आमचं विजय निश्चित नाही कारण की आम्ही नंतर मार खाऊ शकतो बॉलिंगला. त्यामुळे लस्सी फिक्स नाही आहे. शेवटचे 2 बॉल. 1 मार ऋतिक. शॉट आहे बाई. आम्ही फायनल मॅचला 40 धावा काढले आहेत. 41 धावांची टार्गेट आहे. बघू आता काय होतं. मग अशी आदिनाथ चांगली ओढ लागली. सुपर ओव्हरपर्यंत नेली मॅच. किती पाहिजे होत्या आदिनाथ? 6 बॉल 12 पाहिजे होत्या. तरी पण आदिनाथ चांगली बॉल. जरा आदिनाथ गावी जाऊन आल्यापासून एरंडोळा स्कोअरची प्रॅक्टिस आहे तिची आता होम ग्राउंडवरून. सो तिथे बॉल चांगले पडतात. आणि ड्रेसिंग बघा आदिनाथची आजची. टेनिस प्लेअर झाला आहे तो आजच. ती सवय आमची जाणार नाही. बॉल बघा सुद्धा कुठं आलो आहे मी मुंबईत पण. तिथे बॉल गावला. गावची सवय का आमची जाणार नाही मित्रांनो. ठीक आहे. पैसे जिंकले मित्र आमचे. 700 रुपये झालेले आहेत. आणि आता पैसे गोळा करायचे प्रॉब्लेम झाला. आधी ना तू बॉलिंग छान टाकलास यार. ऋतिक आले 700 रुपये सूरजकडे आहेत. तुझ्याकडे नकोच रुपये दिले नाहीस तू यार. हे आदिनाथ बाबा 300 रुपये लास्ट संडेला कधी चढला आणि 55 रुपये ठेवून घेतला ना आपल्याकडे ते. ऋतिक इकडे बघ ना. फोन आला नाटकी नको करूस. आदिनाथ यार तू एक चौका मारला. काय मत आहे तुझं? चौका मारले मॅच जिंकला होता आपण. चौका मारला जिंकला. हा रे बरोबर. हा सुपर ओव्हर मध्ये मॅच गेली. मी त्यांना बॉल शोधा गेला बघा. मग पॅन्टला काय झाले. कुत्री मागा लागल्या माझ्या. अद्या कुत्री पॅन्टच्या मागे लागल्या. आता पुढे तिकडे डिस्कशन चालू आहे. 700 रुपये तर काय करायचं. पार्टी करायची काय लस्सी पिऊन जायचं. मेस बंद असला की मित्रांनो असा प्रॉब्लेम आहे. आता पार्सल घेऊन जायला लागलाय बाहेरून. काय क्वेश्चन विचारताय? 5,000 का? आम्ही आता कव्वा बिर्याणी घेतली. भाऊ काय कव्वा बिर्याणी? तंदूर टिक्का बिर्याणी घेतली मित्रांनो. आणि आमचा विचार आहे आता भांड 700 रुपयाच्या विजयानंतर आम्ही आता भांड घेणार आहे. एकदम परत आमचा कोल्ड्रिंक ब्रेक झालेला आहे. आणि आमचं ठरलेलं दुकान आहे खेळून झाल्यावर इकडून जाताना कोल्ड्रिंक प्यायचे. आणि मग सगळीकडे आज इंडियाचे टी शर्ट दिसत आहेत. इकडे बी इंडिया आहे इकडे इंडिया आहे. कोण जिंकणार बाबा? इंडिया. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाकी मजा आली खूप खेळायला.
आणि भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.